प्रेक्षको नमस्कार, मी अतुल परदेशी। खरं तर आजवर अनेक मुलाखती घेण्यात आल्या, अनेक मान्यवर आपला आवाजच्या स्टुडिओमध्ये या ठिकाणी भेट देऊन गेले, रोखठोक मुलाखती झाल्यात। परंतु ती रोखठोक मुलाखत अद्याप जी तुम्हाला पाहिजे, जी मला पाहिजे, ती आजपर्यंत मी त्या शोधात होतो। खरं तर या सगळ्या पत्रकारितेच्या प्रवासामध्ये ज्यांचा आदर्श घेऊन आम्ही पत्रकार वाटचाल करतोय, काम करतोय, ते आदर्श व्यक्तिमत्व पत्रकारितेमधलं आज आपल्या समवेत आहे। खरं तर गल्लीपासून ते दिल्लीपर्यंत आणि दिल्लीपासून ते ह्या देशापर्यंत आणि केवळ देश नव्हे तर जगाच्या कानाकोपऱ्यापर्यंतची संपूर्ण माहिती ज्या व्यक्तीने आत्मसात केलेली आहे, ज्यांनी स्वतःला वाहून घेतलेलं आहे। टाटा असेल, अनेक कंपन्या असतील, ज्या कंपन्यांचं त्यांनी एक मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून, सल्लागार म्हणून त्या ठिकाणी काम केलेलं आहे। IT क्षेत्र म्हणू द्या किंवा कुठलंही क्षेत्र असू द्या, त्या प्रत्येक क्षेत्राचं प्रगल्भ ज्ञान ज्या व्यक्तीकडे आहे ती व्यक्ती म्हणजे अर्थात ज्येष्ठ पत्रकार डॉक्टर उदय निरगुडकर सर आज आपला आवाजच्या स्टुडिओमध्ये। सर, आपलं स्वागत आहे आपला आवाजच्या स्टुडिओमध्ये। धन्यवाद। खरं तर या भागातल्या प्रेक्षकांना च्या भाग्याचा मी हेवा करतो की एक स्थानिक पातळीवरचं इतकं उत्तम न्यूज चॅनल त्यांच्या नशिबी आहे। महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात मी अनेकदा फिरत असतो, अनेक जिल्हा पातळीवरची, तालुका पातळीवरची, शहर पातळीवरची अशी अनेक मी न्यूज चॅनल्स बघतो, परंतु जो दर्जा आणि पत्रकारितेचं मूल्य मला या ठिकाणी दिसतं ते फार क्वचितच पाहायला मिळतं। म्हणून अतुल परदेशी आणि त्यांची सर्व टीम यांचं मी सर्वप्रथम अभिनंदन करतो। सर, वेळ कमी दिलाय तुम्ही मला। खरं तर खूप धावती भेट आहे तुमची ही, ते नशीब आमचं आणि आमच्या प्रेक्षकांचं मी आज मानेल। खरं तर सर, जे काही निवडणुकांचं वारं वाहत आहे, लोकसभा निवडणुका तोंडावरती आहे, मी थेट केंद्रात जाणार नाही, परंतु राज्याचं सध्या जे काही सुरू आहे, वाटाघाटी असतील, सगळ्या गोष्टी असतील, महायुतीचं सरकार, महाआघाडीचं सरकार ज्या पद्धतीने सुरू आहे, वाटाघाटींचं 45+ नारा आहे। सर, एकंदरीत हो घातलेल्या ह्या लोकसभा निवडणुकीकडे राज्याच्या राजकारणामध्ये एकूण असणाऱ्या 48 लोकसभांमध्ये कसं तुम्ही पाहताय की कुठल्या पक्षाकडे लोकांचा कल या संपूर्ण गडूळ झालेल्या राजकारणानंतर राहील? 1961 नंतरच्या ज्या लोकसभेच्या निवडणुका झाल्या त्यातली सर्वात एखाद्या निवडणुकीचा अंदाज व्यक्त करायला सर्वात कठीण कुठली निवडणूक असेल तर ती ही आहे, आणि सर्वात सोपी कुठली निवडणूक असेल तर ती देखील हीच आता आहे असं मला वाटतं। याचं कारण तुम्हाला दोन्हीची कारणं सांगतो। पहिलं कारण म्हणजे शिवसेना एक प्रकारे त्याचे 2 गट झाले आणि एक एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालचा खूप मोठा गट भारतीय जनता पक्षाबरोबर त्यांनी सरकार स्थापन केलं। त्याचबरोबर राष्ट्रवादी काँग्रेस जी आहे त्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये देखील एक प्रकारे 2 गट पडले। एक शरद पवारांचा जो अल्प गट आहे आणि अजितदादा पवारांवरचा जो अतिशय मोठा गट आहे, तो मोठा गट पुन्हा या सरकारमध्ये सामील झाला आणि या शिंदे यांच्या नेतृत्वाखालच्या शिवसेना आणि अजितदादा पवार यांच्या नेतृत्वाखालची राष्ट्रवादी काँग्रेस आणि भारतीय जनता पक्ष यांचं सरकार आहे। आता मागच्या वेळी ज्या निवडणुका आपल्याकडे झाल्या त्या निवडणुकीत लढती कशा होत्या मला सांगा। ती लढत खालीलप्रमाणे होत्या। भारतीय जनता पक्ष आणि शिवसेना एकत्र लढले आणि काँग्रेस आणि NCP एकत्र लढले। आता त्या ज्या लढाई झाल्या त्या कशा होत्या? भाजप आणि विरुद्ध त्यांचा उमेदवार जो होता तो काँग्रेसचा होता। ह्याच्यात कोण जिंकलं हे आपण नंतर बघू, पण ही लढाई होती। त्यानंतर एक लढाई होती भारतीय जनता पक्ष आणि राष्ट्रवादी काँग्रेस। त्यानंतरची एक लढाई होती शिवसेना विरुद्ध काँग्रेस किंवा शिवसेना विरुद्ध राष्ट्रवादी काँग्रेस, किंवा तिसरी लढाई होती ती म्हणजे भारतीय जनता पक्ष शिवसेना आणि जी तिसरी वंचित आघाडी असेल किंवा इतर कोणी असतील, अपक्ष असतील एखादा स्ट्रॉंग, अशांच्या लढ्या। अशा 5 प्रकारच्या लढाया आपल्याकडे झाल्या। परंतु आता त्या लढ्यात आणखीन 4 फरक पडलेले आहेत। म्हणजे काही ठिकाणी काय झालेलं आहे की उद्धव ठाकरेंबरोबर काही खासदार गेलेले आहेत की जे निवडून आले आणि निवडून आलेही नाही, म्हणजे ते पडले, तो एक भाग आहे। एकनाथ शिंदे यांच्याबरोबर असे काही खासदार आहेत की जे निवडून आलेले आहेत आणि जे निवडून आलेले नाही, तो एक भाग आहे। तीच परिस्थिती अजितदादा पवारांबरोबर आहे। त्यांच्याबरोबर काही जे खासदार आले ते आत्ता विद्यमान खासदार आहेत आणि काही जण असे आहेत की जे खासदार होऊ शकलेले नाही आहेत। आपण विधानसभेकडे किंवा विधानसभेच्या क्षेत्राकडे आपण नंतर येऊ। आता याच्यामुळे जो स्प्लिट झालेला आहे, जी एक मतांचं विभाजन होणार आहे, ते मतांचं विभाजन नेमकं कोणतं कशा प्रकारे मायन्यूट लेवलला होईल हे बघणं फार कठीण असणार आहे। पण तुम्हाला एक सेफॉलॉजिस्ट म्हणून कळीचा मुद्दा आणि ट्रेंड तुम्हाला सांगतो। ज्या मतदारसंघात, ज्या बूथवर, विशेषतः ज्या बूथवर तुम्हाला असं दिसेल की मागच्या वेळेला एका पक्षाला
झालेल्या मतदानापैकी 60% जास्त मतदान झालं होतं, तिकडे त्यांच्या मतांची टक्केवारी घटण्याची शक्यता आहे. त्याचबरोबर ज्या ठिकाणी त्यांना मतदान 30% कमी झालेलं होतं, 25% कमी झालेलं होतं, अशा ठिकाणी आश्चर्यकारकरित्या त्यांचं मतदान वाढण्याची शक्यता आहे. हे दोन्ही प्रकार आपल्याला या ठिकाणी घडणार आहेत. त्यामुळे या निवडणुकीचे अंदाज कल व्यक्त करायचे असतील तर केवळ जनमानस बघून असे करता येणार नाहीत. ऑन पार्ट 1 आणि पार्ट 2 त्याच्यामध्ये बूथ लेवलला जाऊन याचं विश्लेषण करून आपल्याला सांगावं लागेल. चौथा मुद्दा असा आहे की प्रत्येकाला आपापलं वेगळेपण सिद्ध करावं लागणार आहे, नाहीतर एव्हरीबडी विल लुक अलाइक अशी परिस्थिती निर्माण होणार आहे. फक्त तुमच्या मागच्या पक्षाचं चिन्ह बदललं, बाकी तुमचे उमेदवार तसेच आहेत, त्यांच्यावर तशाच प्रकारचे आरोप आहेत, त्यांच्यावर तशाच प्रकारच्या सगळ्या गोष्टी आहेत. त्यामुळे एक प्रकारची उदासीनता मतदारांमध्ये येऊ शकते. परंतु या सगळ्यावर मात करणारी जर एखादी शक्ती कोण असेल तर ती आत्ता या क्षणाला तरी नरेंद्र मोदी ही आहे. त्यामुळे या निवडणुकीचे अंदाज व्यक्त करणं हे कंपॅरेटिव्हली सोपं आहे. याचं कारण त्यांच्या उंचीचा आणि त्यांच्या प्रभावाचा एकही नेता आत्ता विरोधी पक्षात नाही. विरोधी पक्ष हा अत्यंत विस्कळीत आहे. ममता बॅनर्जींनी वेगळी चूल मांडलेली आहे, नितीश कुमार भारतीय जनता पक्षाबरोबर आहेत, नवीन पटनायक हे देखील भारतीय जनता पक्षाबरोबर आहेत, तिकडे दक्षिणेमध्ये चंद्रबाबू नायडू भारतीय जनता पक्षाबरोबर आले आहेत, अकाली दल नेमके कोणाबरोबर आहेत हे ते कळत नाही, परंतु ते भारतीय जनता पक्षाबरोबर याची शक्यता खूप जास्त आहे. त्यामुळे अलायन्स जर तुम्ही म्हणाल तर इंडिया अलायन्स जसं बिखरत जात आहे तसं NDA अलायन्स हे अधिकाधिक सुदृढ आणि घट्ट होत जात आहे. त्यामुळे जो मतांचा गोवर्धन आहे तो नेमका कोणाच्या करंगळीवर उभा राहणार, तर ज्याच्या तर्जनीमध्ये कामाचं, लोकांच्या समाधानाचं, लोकांच्या अपेक्षांना खरं उतरण्याचं सुदर्शन चक्र असेल त्यालाच लोक मतं देणार. राज्याचा प्रश्न होता, बोलता बोलता अगदी सहजपणे केंद्रापर्यंत सर पोहोचून गेले. सर, राज्याचाच राजकारणाचा परत एक प्रश्न घेतो. खरं तर राज्याच्या राजकारणामध्ये 2 दिग्गज आपण कायम नाव घेतलं जात होतं. एक आहे बाळासाहेब ठाकरे आणि दुसरे शरद पवार साहेब, की ज्यांच्या हाक्याला या महाराष्ट्राने अनेक वेळा साथ दिलेली आहे. जे काही मध्यंतरी घडलं की मातोश्री फुटली, उद्धव ठाकरेंचं घर फुटलं, किंबहुना बाळासाहेब ठाकरेंची असणारी शिवसेना फुटली. असं म्हटलं गेलं की जर बाळासाहेब ठाकरे असते तर कदाचित हे घडलंच नसतं. परंतु जेवढे तुल्यबळ, जेवढे ताकदीचे नेते बाळासाहेब ठाकरे होते, तेवढेच ताकदीचे नेते शरद पवारही होते. शरद पवारांची राष्ट्रवादी काँग्रेस फुटेल आणि अजित पवार काही वेगळी चूल मांडतील याचा कोणी स्वप्नातही विचार केलेला नव्हता, परंतु तेही घडलं. सर, प्रश्न असा येतोय की जेव्हा देवेंद्रजी फडणवीस हे भारतीय जनता पार्टीचे एकनाथ शिंदेसोबत घेऊन सत्तेमध्ये आले, तोपर्यंत लोकांना असं वाटत होतं की बाबा देवेंद्रजींनी ही महाविकास आघाडीची परतफेड केली आणि देवेंद्रजींबद्दल लोकांचा एक आदर होता की 106 आमदार घेतलेल्या व्यक्ती आज विरोधामध्ये त्यांना बसावं लागतंय आणि देवेंद्रजींनी बदला घेतला एकनाथ शिंदेना सोबत घेऊन. परंतु अशी काय वेळ आली की त्यांना अजितदादांना बरोबर घ्यावं लागलं, कारण सगळं सुरळीत सुरू होतं. या प्रश्नाचं उत्तर अद्याप लोकांना मिळालं नाही. तुम्ही याबद्दल काय सांगाल? अजितदादा पवार यांना बरोबर घ्यावं लागलं ह्याचं उत्तर, पहिली गोष्ट म्हणजे अजितदादा पवार यायला तयार झाले. बरं, आपण सत्तेमधले तिसरे असे पार्टनर असू की ज्या पार्टनरची सत्ता स्थापनेसाठी गरज नाही याची जाणीव त्यांना पूर्णपणे आहे. लक्षात घ्या, मग ते आले तरच नंबर होत आहेत. महाराष्ट्रात 288 आहेत, 145 झाली तरच तुमची सत्ता येणार आहे. तो 145च्या पुढे जाऊन 160 पर्यंत भाजप आणि एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालची शिवसेना ऑलरेडी पोहोचलेली होती. त्यामुळे व्हॉट एव्हर अजितदादा विल ब्रिंग अलॉंग विथ हिम, ते जे होतं ते ज्याला आपण आयसिंग ऑन द केक म्हणू किंवा पिझ्झावरचं टॉपिंग म्हणू तसं होतं आणि याची त्यांना पूर्ण कल्पना होती. त्यामुळे हे का घडलं तर पहिली गोष्ट अजितदादा पवार यांनी हे करायला ॲक्टिव्ह सहभाग दिला म्हणून झालेलं आहे. दुसरी गोष्ट, भारतीय जनता पक्ष अजितदादा पवार यांना त्यांच्यावर केलेल्या आरोपासकट स्वीकारायला तयार झाला आणि हे स्वीकारण्याची काय किंमत पक्षामध्ये आणि जनमानसात मोजावी लागेल याचं पूर्ण आकलन घेऊन त्यांनी हा निर्णय घेतला. असं नाही आहे की कोणी कोणावर दबाव टाकलेला आहे किंवा फोर्स केलेला आहे. भारतीय जनता पक्षाला ते करायची गरजच नव्हती आणि अजितदादा पवारांना सुद्धा तसं म्हटलं तर. पण आज दोघांना एक कळून चुकलं, विशेषतः अजितदादा पवारांना एक कळून चुकलं की राष्ट्रीय राजकारणाचा जो मुख्य प्रवाह आहे तो मुख्य प्रवाह नरेंद्र मोदी या एका व्यक्तीच्या कार्याभोवती केंद्रित आहे. त्यांची प्रतिमा ही हिमालय एवढी उंच झालेली आहे. आज त्यांच्या म्हणण्यावर लोक दो गज की दुरी सबसे है जरुरी लोक पाळायला लागले. मुखपट्ट्या वापरा, लोक पाळायला लागले. थाळ्या वाजवा, लोक
लोकांचा आज त्यांच्यावर विश्वास आहे आणि हे फक्त भारतात घडतंय का तर असं नाही, भारताच्या बाहेरही घडतंय. लाभार्थी नावाची एक प्रचंड मोठी गोष्ट, इम्प्लिमेंटेशन. एखादी सरकारी योजना चांगली असून फायदा नाही, ती इम्प्लिमेंट किती वेळेमध्ये होते, इफेक्टिव्हली होते, याचं उत्तम उदाहरण आज शौचालय बांधलेली असतील, घरं असतील, वीज असेल, गॅस घरोघरी दिलेले असतील, जनधन अकाउंट योजना असतील, मुद्रा लोन असेल, महिलांसाठी सक्षमीकरणाच्या योजना असतील, या सगळ्या योजनांच्या ज्या लाभार्थी गोष्टी आहेत त्या शेवटच्या तळागाळापर्यंत नुसत्या पोचल्या नाहीत, तर त्या पोचल्यानंतर त्याचं मतात परिवर्तन होईल अशा प्रकारची यंत्रणा भारतीय जनता पक्षानं उभी केल्याचं आपल्याला दिसतं. सर, निवडणुकांमध्ये आपण आज पाहतोय की केंद्रस्थानी नरेंद्र मोदी जे आहेत, जो RSSचा मतदार आहे, जो भारतीय जनता पार्टीचा मतदार आहे, ज्या पद्धतीने महायुती होते, काही राष्ट्रवादी काँग्रेसला अजित पवारांची जागा सुटणार आहे, ज्या मतदाराने RSSच्या आजपर्यंत फक्त भारतीय जनता पार्टीचं कमळ चिन्ह पाहिलेलं आणि मतदान केलेलं आहे, त्याला उद्या घड्याळ चिन्हावरती मतदान करावं लागणार आहे. हा मतदार मतदान करू निश्चित करेल, मग तो नरेंद्र मोदी पाहून करेल की काय? बरोबर, अतिशय चांगला प्रश्न आहे. भारतीय जनता पक्षाने त्यांचा जो मूळ अजेंडा होता, ज्याच्याकरता दे वेर वेल नोन, त्यातला एक तरी अजेंडा अजित पवार आले म्हणून सोडला का? अजित पवार आले म्हणून रामजन्म भूमीच्या ठिकाणी मंदिर उभं करू हे आम्ही आता सोडून देऊ असं म्हटलं का? CAची अंमलबजावणी आम्ही करणार नाही असं म्हटलं का? 370 कलम रद्द केलेला आहे ते पुन्हा लागू करू आणि काश्मीर पुन्हा असं काही केलं का? त्यामुळे भारतीय जनता पक्षाने त्यांचा जो कोर अजेंडा आहे त्या कोर अजेंड्यातली एकही गोष्ट पातळ केलेली नाही आणि हे स्वीकारूनच अजितदादा आलेले आहेत. त्यामुळे उलट अजितदादांना या मतदानाचा प्रचंड फायदा होणार आहे असं माझं मत आहे. म्हणजे दिस इज द स्मार्टेस्ट मूव्ह इफ अजितदादा हॅज मेड एव्हर, इन माय ओपिनियन दिस इज द स्मार्टेस्ट मूव्ह. जो RSSचा पारंपरिक, भारतीय जनता पक्षाचा पारंपरिक, हिंदुत्व विचारसरणीला बांधलेला पारंपरिक जो मतदार आहे तो काय विचार करणार आहे? तो विचार असा करणार आहे की हा उमेदवार काय आहे ते सोडून द्या, पक्ष काय आहे ते सोडून द्या, परंतु तो पक्ष राष्ट्रीय प्रवाहात नरेंद्र मोदींच्या विचाराशी जोडलेला आहे की नाही, त्या विचारधारेची जी एक ॲक्शन प्लॅन आहे, जे एक स्वप्न आहे त्याच्याशी जोडलेला आहे की नाही. तो जर जोडलेला असेल, ते नेतृत्व मान्य करत असेल, ते तत्व मान्य करत असेल, तर मग त्या उमेदवाराचं नाव आणि त्याचा स्थानिक पक्ष हे गौण ठरणार आहे. सर, राज्यातल्या राजकारणात एक शेवटचा प्रश्न घेतो. खरं तर जे काही शिवसेना फुटली याचा सहानुभूतीचा फायदा उद्धव ठाकरे यांना, आणि दुसरीकडे शरद पवारांचा वय पाहता त्याचं मिळालेलं चिन्ह हे तुतारी आहे, त्यांच्याही 2 गट झालेले आहेत, याचा सहानुभूतीचा फायदा. आणि तिसरीकडे नरेंद्रजी मोदी जे हॅट्रिककडे निघालेले आहे, 10 वर्षाचा कार्यकाळ पूर्ण करतील, कसा पाहताय आपण याकडे? आपण पहिले राष्ट्रवादी काँग्रेसची केस विचारात घेऊया. आज अजितदादा पवारांबरोबर पक्ष आणि केडर खूप ताकदीनं आलेली आहेत. त्यामुळे आता राष्ट्रवादी काँग्रेसला शरद पवार गटाच्या खरोखरच चांगले उमेदवार प्रत्येक मतदारसंघात देणं हे फार मोठं आव्हान आहे. दुसरी गोष्ट, आत्ता तरी असं सोशल मीडियावर दिसतंय की त्यांची सगळी ताकद ही केवळ बारामती लोकसभा मतदारसंघापुरतीच मर्यादित झालेली आहे काय, आणि अख्खा पक्ष केवळ एकाच मतदारसंघाकरता दावणीला बांधला गेला आहे की काय, असं एक चित्र दिसतंय की ज्याच्यामुळे इतर उमेदवारांच्या मनात धडकी उभी राहील की आपण जर तिकीट घेतलं, आपण जर ताकद लावली पणाला, तर आपल्या मागे पक्ष उभारणार आहे की नाही, अशी एक त्यांना गोष्ट त्यांच्या मनामध्ये येऊ शकते. तिसरी गोष्ट अशी आहे की अजितदादा आणि त्यांची कार्यतत्परता याच्याशी कोणी काही वाद घालू शकत नाही. तर त्याच्यामुळे अजितदादा पवार यांनी कामच केलं नाही असं त्यांच्यावर कोणी आरोप काही करू शकणार नाही आहे. यावेळेला प्रचाराच्या मर्यादा शरद पवारांवर 2 गोष्टींमुळे आहेत. एक तर त्यांच्या पक्षाची ताकद ही अतिशय क्षीण झालेली आहे. दुसरी गोष्ट, बारामतीतलं अस्तित्वाचं आव्हानच फार मोठं तगडं आहे. आणि तिसरं, राष्ट्रीय राजकारणामध्ये देखील त्यांचं महत्त्व, जे पूर्वी दबदबा त्यांची जी गरज, उणीव या सगळ्या गोष्टी होत्या त्या इंडिया आघाडीच्याच विस्कळीतपणामुळे ते कमी झाले आहेत. शरद पवारांची उंची नाही कमी झाली, पण शरद पवार ज्या इंडिया गटात होते त्या इंडिया गटाचीच हे कमी झालेली आहे. जे आरोप आत्तापर्यंत इंडिया आघाडीकडनं अडाणी, अंबानी वगैरे केले जात होते, आज गेले 2 दिवस माननीय राहुलजी गांधी हे त्यांच्या न्याय यात्रेच्या निमित्ताने महाराष्ट्रात आहेत. आज आमच्या ठाणे शहरात ते आहेत, पालघरमध्ये काल होते, नंतर त्यांची मुंबईत सभा आहे. आज 2 दिवस झाले महाराष्ट्रात येऊन ते अडाणी अंबानीबद्दल एकही वाक्य बोलत नाहीत. नाहीतर सूट बूट की सरकार, सूट बूट की सरकार, अडानी का पैसा, अंबानी का प्लेन, अशा गोष्टी करत होते. मग महाराष्ट्रात मुंबईत येऊन ते त्याविषयी का बोलत नाही आहेत, असा एक बाळबोध प्रश्न मला आत्ता पडलेला आहे. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसची ही आत्ताची परिस्थिती आहे. उद्धव ठाकरे यांच्याकडे सहानुभूती हा जो तुम्ही मुद्दा मांडताय, त्या सहानुभूतीचा टप्पा जो 1 होता
त्या टप्प्यामध्ये त्या सहानुभूतीचं चित्र आपल्यासमोर निश्चितपणे येत होतं. परंतु या सरकारची डिलिव्हरी जर फसली असती, या सरकारमधले मतभेद खूप मोठ्या प्रमाणात चव्हाट्यावर आलेले आहेत, लोकांची प्रचंड मोठी नाराजी आहे. मला सांगा, एकनाथ शिंदे देवेंद्र फडणवीसांबरोबर गेले किंवा देवेंद्र फडणवीस यांनी त्यांना घेऊन एक प्रकारे उपमुख्यमंत्रीपद स्वीकारत सरकार स्थापन केलं म्हणून जनता रस्त्यावर आली का? कोणी रोष व्यक्त केला का? मला सांगा. करेक्ट. अशा प्रकारची कुठली गोष्ट त्या ठिकाणी झालेली नाही आहे. दुसरी गोष्ट अशी आहे की नुसती सिंपती असून चालत नाही. तुम्ही त्या सिंपतीचं मतांमध्ये कन्वर्ट करणारी तुमची पक्षाची यंत्रणा कितपत सक्षम आहे, याला महत्त्वाचा मुद्दा आहे. आज भारतीय जनता पक्षाने नुसते लाभार्थी उभे केले नाहीत, मगाशी मी त्याचं तुम्हाला सांगितलं, नुसते लाभार्थीने उभे केले. त्या लाभार्थ्यांचं मतदारात रूपांतर करणारी पक्षाची यंत्रणा त्यांनी खूप ताकदीनं सुरू केली आहे. आज शिवसेनेकडे तो कणा तुटला आहे. तिसरी गोष्ट, शिवसेना आपल्या मूळ भूमिकेपासून ही पूर्णपणे बदललेली आहे. मग मुस्लिम नांगुलचालन असेल, काँग्रेसबरोबर जाणं असेल, ती CAA बद्दल खुलके पुढे येऊन आज परवा अमित शहानी जे ललकारलेलं आहे की 370 याच्यानंतर आता CAA बद्दल उद्धव ठाकरे यांची भूमिका काय त्यांनी स्पष्ट करायला पाहिजे. आता हा अडचणीचा मुद्दा आहे त्यांना. हे सगळं लक्षात घेता आपल्या कोर मतदारांनी आपल्याला ज्या गोष्टी करता मतदान केलं त्या गोष्टी आपण स्वतःपासून आपण दूर झालेलो आहोत. आणि इकडे भारतीय जनता पक्ष असा दिसतोय की आमच्यावर कोण येत आहे हा त्याला आवडतं की नाही याचा प्रश्न आहे. त्याला आमच्या भूमिका पटल्यात, आम्ही आमची काही भूमिका बदलणार नाही आहोत. त्यांनी 370ची मागणी सोडली नाही, ट्रिपल तलाकबद्दल काहीही त्यांनी कुठली गोष्ट आपल्याला बदललेली दिसत नाही. त्यामुळे या लढाईमध्ये उद्धव ठाकरे यांना सहानुभूतीचा फायदा मिळेल का? त्याचं उत्तर नाही असं स्पष्ट शब्दात. सर, ऐन निवडणुकीच्या तोंडावरती ऑन इलेक्ट्रॉनिक बॉन्डचा जो काही प्रश्न समोर आलेला आहे, याच्यामध्ये केवळ भारतीय जनता पार्टीला फंड आला असं नाही. आपण यादी पाहतोय सगळ्याच पक्षांची आहे. आणि देणगीदार देणारे जे आहेत, ऑनलाईन लॉटरी असेल किंवा काही त्यांचे व्यवसाय असतील, हा सगळा प्रकार आहे. कसं पाहताय तुम्ही की या समोर आलेल्या मुद्द्यामुळं काही भारतीय जनता पार्टीची कोंडी होईल किंवा काय? कोंडी करणारा पक्ष जर शुद्ध असता तर त्यांना अडचणीत टाकणारे प्रश्न विचारल्यानंतर त्याला काही मोल आलं असतं. मुंदडा केसपासून, जीप प्रकरणापासून, नेहरूंच्या काळापासून आजपर्यंत जे पक्ष आरोप करतायत त्यांनी आपल्या छावणीत काय आहे त्याचा विचार केला पाहिजे. आणि ज्या पद्धतीचे इलेक्ट्रॉल बॉन्ड्सच्या देणग्या मिळाल्या, त्या देणग्या जर फक्त एकाच पक्षाच्या मिळाल्या असत्या तर त्याच्यात आपल्याला काही तथ्य तृणमूल काँग्रेसला मिळाले नाहीत का? राष्ट्रवादी काँग्रेसला मिळाले नाहीत का? राष्ट्रवादी काँग्रेसला मिळाले नाहीत का? प्रत्येकाने या देणग्यांचा स्वीकार केलेला आहे. त्यामुळे जर आपण हा एक मुद्दा निवडणुकीचा मांडायला सुरुवात केली तर त्याच्यावर तो जो मागे रफायलसारखा मुद्दा होता 2019 साली की रफायल बोफोर्स बनेल का, तर त्याचं उत्तर नाही तेव्हाही मी दिलेलं होतं. आणि आत्ता इलेक्ट्रल बॉन्ड विल इट बिकम एन इलेक्शन इश्यू, तर मला नाही वाटत त्याच्यामध्ये कोणत्याही प्रकारचं तथ्य आहे. सर, खरं तर शेवटचा प्रश्न, सगळ्यांनीच पैसे त्याच्यामध्ये घेतलेले. शेवटचा प्रश्न घेतो. खरं तर 2014ला नरेंद्र मोदींची लाट, 2019ला विकासाचं सगळं त्या ठिकाणी सांगितलं गेलं आणि 2024ला मोदी की गॅरंटी. कसा पाहता तुम्ही हा 9-10 वर्षातला 2024ला मोदींच्या गॅरंटीपेक्षा सुद्धा आत्ता जे मोदी, अमित शहा, राजनाथ सिंग, नितीन गडकरी हे सगळी मंडळी जो प्रचार करत आहे त्याच्यामध्ये एक मला विचारांची सुसूत्रता दिसते. आणि ती अशी आहे की ते सर्वजण विकसित भारताविषयी बोलत आहेत. 2047 साली भारत काय असेल याविषयी बोलत आहेत. तुम्ही 2 विधानांकडे मी तुमचं लक्ष वेधू इच्छितो की अमित शहा परवा एका ठिकाणी म्हणले की विरोधी पक्षांनी जरूर तयारी करावी, पण 2034च्या नंतरची तयारी करावी. आणि 2029 नंतरच्या सरकारचं आमचं आत्ता प्लॅनिंग सुरू झालेलं आहे, अशा प्रकारचं विधान राजनाथ सिंग यांनी केलेलं आहे. सो व्हॉट दे आर नॉट टॉकिंग इज ऑफ विनिंग ओनली 2024, पण ते विचार करतायत तो एका संपूर्ण विकसित भारताचं दरडोई उत्पन्न हे आज 1.5 ते 2 लाखाच्या मध्ये आहे. ते आपल्याला पुढे जाऊन 4, 4.5, 5 लाखापर्यंत कसं नेता येईल किंवा एक समर्थ भारत आपल्याकडे कसा पुढे येईल. विश्वगुरू ही कल्पना जी आहे त्याच्यामध्ये केवळ काही फक्त GDP वाढणे, दरडोई उत्पन्न वाढणे, मृत्यूदर कमी होणे, बालमृत्यूदर कमी होणे एवढा प्रकार नाही आहे. तर सरकार जुन्या गोष्टी निकालात काढून टफ निर्णय घेऊ शकतं का? तर घेऊ शकतं. निवडणुकीच्या ऐन तोंडावर कुठली पर्वा न करता CAAच्या इम्प्लिमेंटेशनचा निर्णय झालेला आहे. 370 रद्द झालेला आहे.
GST आलेलं आहे, अशा प्रकारचे जे ट्रिपल तलाक रद्द झाले, अशा प्रकारचे जे अनेक, आणि हे सगळे सुप्रीम कोर्टात स्टँड झालेले आहेत. असं नाही आहे की हे झाले आणि मग बॅकफायर झाले, असं काही नाही आहे याच्यामध्ये. तर ॲबिलिटी ऑफ द गव्हर्नमेंट टू टेक टफ डिसिजन्स, तर ते एक या सरकारचं एक वैशिष्ट्य आहे असं मला वाटतं. त्यामुळे 2024 नंतरचं येणारं जे सरकार असेल ते त्याच्यावर जर कॉम्पीट करायचं असेल तर विकसित भारताची मोदींच्या संकल्पनेपेक्षा पॉवरफुल संकल्पना विरोधी पक्षांना घेऊन बाजारात यावं लागेल. सर, खरं तर विरोधकांसमोर नेतृत्व नाही आपण पाहतोय, परंतु राहुल गांधींची भारत जोडो यात्रा आणि आता जे काही आता आज ठाण्यामध्ये येऊन थांबलेले राहुल गांधींच्या या नेतृत्वाकडे याचा काही या यात्रेचा परिणाम येत्या निवडणुकीमध्ये आपल्याला दिसून येईल का? आणि समोर नेतृत्व नाही आहे म्हणून मतदारांनी नरेंद्र मोदींना स्वीकारायचं आहे का? त्याच्यानंतर राहुल गांधींची जी भारत जोडो यात्रा होती ती राजस्थानमध्ये गेली होती, ती मध्य प्रदेशात गेली होती. त्या ठिकाणचे निकाल काय लागले आपल्याला माहिती आहे. कर्नाटकामध्ये आत्ता काय सुरू आहे हे आपणही बघताय. आज ज्या केरळचा उल्लेख केला, जिथून केरळमधून राहुल गांधी निवडून येतात, त्या केरळ सरकारने सुप्रीम कोर्टाकडे अर्ज करावा की आम्हाला बेलआउट करा, आम्हाला आमचे खर्च परवडत नाहीत. ज्या केरळमधून सर्वात जास्त सोनं विकत घेतलं जातं, जिथे सर्वात जास्त लोक दर हजारी परदेशामध्ये नोकऱ्या करत आहेत, ज्यांचं दरडोई उत्पन्न सर्वात जास्त आहे, दरडोई शिक्षणावरचा खर्च जास्त आहे, दरडोई हेल्थवरचा खर्च जास्त आहे, जिथे सर्वात चांगल्या टुरिझमच्या संधी उपलब्ध आहेत, हे सगळं असताना मग हे राज्य एवढं भिकेला का लागलं? याचं उत्तर तिथले खासदार असलेले राहुल गांधी काय देणार आहेत मला सांगा. ही परिस्थिती का आली? आज तीच वेळ पंजाबवर आलेली आहे. याचं कारण इलेक्शन मध्ये आपण रेवड्या द्यायला सुरुवात केली. हा म्हणतो 5 किलो धान्य, हा म्हणतो 5 किलो गहू, 5 किलो तांदूळ, 5 किलो अमुक, 10 किलो अमुक. लोकांना आम्ही सगळं घरी बसून द्यायची सवय लावतोय. पंजाबमध्ये कोणी महिलेने तुमच्याकडे मागणी केली होती की मला बसने फुकट प्रवास पाहिजे? आज त्याच पंजाबमधून 400पेक्षा अधिक मुलं दररोज पंजाब सोडून बाहेर नोकरीला जात आहेत, रोजगाराच्या शोधार्थ जात आहेत किंवा ड्रगच्या व्यसनाला बळी पडत आहेत. आज मला सांगा, ज्या राज्याचं दरडोई उत्पन्न वर्षाला 60,000 नाही आहे, तिकडे पण निवडणुकीची घोषणा काय, तर 5 किलो राशन फ्री देगा, 5 किलो ये फ्री देगा. आणि ज्या कर्नाटकाचं दरडोई उत्पन्न 3,90,000 आहे, म्हणजे 60,000 कुठे आणि 3,90,000 कुठे, तिकडे तेच देणार आहे. मग आपण विकसित भारताचं स्वप्न कधी बघणार आहोत? हा माझा प्रश्न आहे. त्यामुळे ह्या यात्रांचा जो परिणाम मध्य प्रदेश आणि राजस्थानमध्ये आपल्याला दिसला तोच आपल्याला महाराष्ट्रात दिसेल. सर, 2014 पासून आपला आवाजची सुरुवात केलेली शिवनेरीपासून झाली. आज 2024चा हा गेल्या 9 वर्षाचा प्रवास. मला आठवतं की मी जेव्हा तुम्ही जुन्नरला आला होता पहिल्यांदा आपला आवाजच्या स्टुडिओमध्ये, तिथं मी तुम्हाला गाडी अडवून तिथे यायला भाग पाडलं होतं, कारण मी तुमचा एकलव्य शिष्य आहे. तुम्हाला पाहून आज तागायती पत्रकारिता करतो. डोळ्यासमोर फक्त डॉक्टर उदय निरगुडकर सर आहेत. 9 वर्षामध्ये सर हा प्रवास तुम्ही आपला आवाजचा, आज तुम्ही 2024मध्ये आपला आवाजच्या स्टुडिओमध्ये आहात, काय सांगा? अशा प्रकारे चॅनल चालवणं ही काही सोपी गोष्ट नाही. त्यामुळे अतुल परदेशी यांना काय त्यातून यातना सहन कराव्या लागल्या असतील याची मला कल्पना आहे. काय प्रकारचा संघर्ष त्यांनी त्यांच्या जीवनामध्ये या स्थानापर्यंत पोहोचण्याकरता केला आहे. ते मग त्यांची शिक्षक आई असेल किंवा त्यांनी आयुष्यात जे अनेक उद्योगधंदे केले, अनेक ठिकाणी त्यांना अपयश देखील आलं, परंतु या सगळ्यात कुठे हार न मानता जिद्दीनं त्यांनी आज स्वतःचं चॅनल उभं केलं आणि त्याची गुणवत्ता टिकवण्याकरता आटोकाट प्रयत्न ते करतायत. आज त्याची फळं देखील त्यांना मिळत आहेत. आज प्रकारची जनमान्यता त्यांना मिळते. वेगवेगळ्या प्रकारचे इनोव्हेटिव्ह कार्यक्रम तयार करतायत. मला असं वाटतं प्रेक्षकांच्या पसंतीला उतरणं हीच सर्वात मोठी पावती असते आणि त्या बाबतीत आपला आवाज हा खरं तर अतुल परदेशी यांचा आवाज नाही, तर तो या विभागातल्या जनतेचा आवाज आहे. म्हणूनच तो अक्षय टिकणार आहे. प्रेक्षको, बोलता बोलता अनेक मुद्द्यांना सहजरित्या सरांनी हात घातला. राज्यातल्या निवडणुका असतील, ज्या काही लोकसभेच्या निवडणुका येऊ घातल्या आहेत, राज्यापासून तर केंद्रापर्यंत काय परिस्थिती असेल आणि नरेंद्र मोदी यांचा मागच्या 9-10 वर्षामध्ये असलेलं देशहिताचं काम, केवळ त्यात हिंदुत्व हा मुद्दा डोळ्यासमोर न ठेवता जर तुम्हाला या देशाला काही विकास करायचा असेल, काही प्रगती करायची असेल, केवळ एखाद्या समाजाचं लालूचांगण न करता देशहित विचार करून जर तुम्हाला पुढे प्रगती करायची असेल तर ते कशा पद्धतीने होऊ शकते याचं सविस्तर या ठिकाणी रोखठोक विश्लेषण सरांनी केलेलं आहे. खरं तर अनेक मुद्दे माझ्या सरांना अडचणीत टाकण्यासारखे मी विचारायचा प्रयत्न करत होतो. तुम्हालाही वाटत असेल की सर फक्त भारतीय जनता पार्टीची बाजू घेऊन बोलताय का? बोलताय हे तुम्हाला जरी वाटत असलं, कारण विरोधक तेवढा सक्षम नाही, विरोधकाचं काम आज दिसत नाही. जर नरेंद्र मोदींचा पराभव करायचा असेल तर समोर नेतृत्व कोण, ज्या पद्धतीने इंडिया आघाडीने त्यांचं संघटन केलं आणि त्याच्यातून एक एक जण ज्या पद्धतीने निखळत चाललेला आहे, बाजूला पडतोय,
त्या पद्धतीने आता तरी वाटत नाहीये की कोणीतरी नरेंद्र मोदी यांचा 400 पारचा जो नारा आहे तो रथ रोखू शकतो. हे अद्याप तरी चित्र आपल्याला दिसत नाहीये. निवडणुका तोंडावरती आहे. कुठल्या क्षणी आचारसंहिता लागू शकते. राज्यात असणाऱ्या 48 निवडणुकांचं भवितव्य काय असेल, देशातल्या असणाऱ्या एकंदरीत ज्या काही लोकसभेच्या निवडणुका आहे याचं भवितव्य काय असू शकतं, याबाबत सरांनी सविस्तर विश्लेषण केलेले. आज सर खरं तर तुम्ही वेळात वेळ काढून आपला आवाजच्या स्टुडिओमध्ये आलात, सदिच्छा भेट दिली, त्याबद्दल मी आपल्या मनापूर्वक आभार मानतो. आभार आणि धन्यवाद. आणि इट्स ऑलवेज प्लेजर आपला आवाजमध्ये येण्याबद्दल. पुन्हा नक्की येईन निवडणुकीच्या काळामध्ये. धन्यवाद.